नमस्कार. तर आज आपण रोजच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की का काही लोकांचं बोलणं ऐकावंसं वाटतंय, तर का काही लोकांचं बोलणं ऐकूच नाही असं वाटतंय, का काही लोक यशस्वी वक्ता बनतायत, तर का काही लोक अयशस्वी वक्ता बनतायत. आपण कधी विचार केलाय का? तर जर समजा आपले गुड स्पीकर बनायचं असेल, एक समजा आपले चांगला वक्ता बनायचं असेल, तर थ्री त्या ठिकाणी कंडिशन्स आहेत किंवा थ्री चॅलेंजेस आहेत किंवा थ्री स्टेप्स आहेत. मग ह्या थ्री स्टेप्स कोणकोणत्या आहेत? तर पहिली स्टेप आहे ते आहे वर्ड्स वाली, ज्याला आपण शब्द सांगतोय. जी दुसरी स्टेप आहे ते आहे व्हॉइस मॉड्युलेशन वाली, ज्याला आपण जे काही शब्दाचा चढ उतार सांगतोय. आणि तिसरी स्टेप आहे ते आहे बॉडी लँग्वेज, ज्याला आपण हावभाव सांगतोय. जर समजा मला प्रश्न विचारला की आपण या तिघांपैकी सगळ्यात जास्त महत्त्व तुम्ही कोणाला द्याल, किंवा जे समजा जे पर्सेंटेज आहे ते तुम्ही कोणाला किती पर्सेंटेज द्याल? आय होप तुम्ही विचार करत असाल. मग जर समजा आपण प्रॅक्टिकली विचार केला तर जे समजा वर्ड्स आहे ह्याला आपण 7% देतोय. जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे, जे आपण आवाजाचा चढ उतार आहे त्याला आपण 38% देतोय. आणि जे बॉडी लँग्वेज आहे त्याला आपण 55% म्हणजे सगळ्यात जास्त पर्सेंटेज देतोय. असं समजा काही लोकांना थोडंसं शॉक असेल की हाऊ इज दिस पॉसिबल, हे कसं शक्य आहे. बट खरं आहे ते आपण प्रॅक्टिकल बघूया. की समजा मला एखादी शायरी सांगायची असेल आणि फक्त मी ते जे काही आपलं वर्ड्स आहे मी त्या माध्यमातून सांगतोय, जे तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटेल. आपण बघूया की समजा मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्की थोडंसं ऐकायला बोरिंग आहे ते. आपण फक्त वर्ड्सचा यूज करून आपण सांगितलं. आणि दुसरी जी स्टेप आहे त्यामध्ये वर्ड्स आणि जे काही आपलं व्हॉइस मॉड्युलेशन, जो आवाजात चढ उतार आहे, आपण दोघांचं कॉम्बिनेशन करून सांगणार आहेत. सो मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आय होप थोडंसं ऐकायला चांगलं होतं. पण जी तिसरी स्टेप आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, जी समजा जे आपलं बोलणं आहे त्याच्यामध्ये जीव ओतण्याचं काम करते. आणि ती तिसरी स्टेप आहे ती कोणती आहे? बॉडी लँग्वेज वाली आहे. आपण तेही सांगून बघूया की मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर नक्की जी तिसरी स्टेप आहे ती सगळ्यात महत्वाची, त्याला आपण बॉडी लँग्वेज सांगतोय. आणि जर समजा आपली यशस्वी बनायचं असेल तर जर समजा आपण 3 स्टेप आपण फॉलो केलं तर आपण ही यशस्वी वक्ता बनवू शकतो. यशस्वी जयस्वाल सांगतोय की विराट कोहली जे काही बोलणं असेल ते खूप चांगल्या प्रकारचं बोलणं असतं. एखादी गोष्ट जी आहे ती फारशी हसण्यासारखी नसेल, पण जेव्हा विराट कोहली बोलताय ते एकूण सहजपणे हसू येतंय. का? कारण की त्या ठिकाणी जे काही व्हॉइस मॉड्युलेशन किंवा जे बॉडी लँग्वेज आहे ते विराट कोहलीचं खूप चांगल्या प्रकारचं असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एखादं कोणी असेल त्याला ते ऐकून किंवा बघून त्या ठिकाणी हसू येतंय. तर जर समजा आपले एक चांगला स्पीकर बनायचं असेल तर जे काही वर्ड्स आहे किंवा व्हॉइस मॉड्युलेशन आहे किंवा बॉडी लँग्वेज आहे, आपण या तिन्ही घटकावर खूप चांगल्या प्रकारचं काम करायचं आहे. आणि जसं आपण या ठिकाणी जे काही 3 चॅलेंज आहे त्यावर आपण चांगल्या प्रकारचं काम केलं तर आपण एक चांगला गुड स्पीकर बनवू शकतो. तर जर समजा आपल्या माझे जे व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्कीच माझं तुकाराम मुंढे YouTube चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा.